कित्येक मूर्ती आता बघितलेल्या आतापर्यंत लालबागच्या राजाची, पण अशी मूर्ती आपल्याला याच कारखान्यामध्ये बघायला भेटते. आणि मी एकदम डायमंड रूप, त्याचा डायमंड बघा तुम्ही मित्रांनो, डायमंड एवढा सुंदर केलेला आहे याचा, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. तर मित्रांनो आपण आता गणपती खूप बघितलं, आता या गणपती नाही तर आपण आता गौरी बघू. डोळ्याची आखणी काय दिलेली आणि केस वगैरे एकदम असे प्रॉपर दिलेले, असं वाटते खरंच आई बसलेली आहे. कसं काय मित्रांनो, आयो तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत असलाच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघतो ज्याचं नाव आहे नित्यरंग. तर मित्रांनो आज आपण अशा मस्त खूप अशा सुंदर मूर्ती बघायला येणार आहोत. त्याचा खूप म्हणजे आता माझ्याकडे शब्दच नाही बोलायला, तुम्ही मस्तपैकी ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर त्या कारखान्याचं नाव आहे आपल्याला प्रगती आर्ट्स करून कारखाना आहे, तर त्याच आपण कारखान्यामध्ये जाणार आहोत. खूप लोकांची डिमांड होती का आपण त्या कारखान्यामध्ये व्हिजिट करायचा, तर आज आपण त्याच कारखान्यामध्ये चाललो आहोत मित्रांनो. चॅनल नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तर बघत राहा. तर मित्रांनो आपला जो जसं मी तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलेलं आहे, या ब्लॉगमध्ये खूप अशी इंटरेस्टिंग आपल्याला मूर्ती बघायला भेटणार आहेत. तर आपण आता प्रगती आर्ट्सची आपली सगळ्यात पहिली मूर्ती आहे. तुम्ही मित्रांनो बघू शकता काय सुंदर आहे, बघू शकता मित्रांनो किती सुंदर अशी मूर्ती आहे. त्याचा कलर वगैरे कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता का, ते फेट्याच्या वरती आपल्याला असे ते फ्लावर्स बघायला भेटतात, खूप सुंदर आहे. हातामध्ये गुलाबाचा फूल, खूप अशी सुंदर आहे. आणि मी तुम्हाला मित्रांनो प्राईज वगैरे ना मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे. तुम्ही आता फक्त व्हिडिओचा मस्तपैकी मजा घ्या. आता बघू शकता तुम्ही किती सुंदर आपल्याला मूर्ती बघायला भेटते. सोनं वगैरे सगळं घातलेलं आहे, खूप सुंदर आहे. जी जेमतेम हाईट असेल 1.5 ते 2 फूट असं 2 फूटपर्यंत तुम्ही पकडून चाला, किती सुंदर आहे बघू शकता. आणि जस्ट त्या साईडला आपल्याला बघायला भेटते म्हणजे नॉर्मल जसं तुम्ही बघू शकता तो पंख सारखं उडतं ना ते कापड ॲक्च्युली म्हणजे आता तर याच्यामध्ये ट्रेनिंग आहे, पण नॉर्मल त्याच्या आतमध्ये तुम्हाला सांगतो त्याच्या आतमध्ये तार लावलेली आहे. मी त्याच्यावर टच पण करून बघितलेलं आहे आधी, म्हणजे आपण ज्या आधीच्या ब्लॉगमध्ये फिरलो ना म्हणजे कारखान्यामध्ये, तिकडे टच पण करून बघितलं. तर मित्रांनो बघू शकता ते त्यांची ना या कारखान्याची खासियत मी तुम्हाला सांगतो. ते फेटा बघा, फेटाचा कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, खूप सुंदर. कारण की तुम्ही बघू शकता आपण कित्येक ब्लॉग बघितले त्याच्यामध्ये आपल्याला असं काही बघायला भेटलं नाही आहे. आणि हातामध्ये जे आपण जे फ्लावर्स बघू शकता ते किती सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला हे फक्त प्रगती आर्ट्समध्ये तर बघायला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आपल्याला मूर्ती बघायला भेटते. ज्वेलरी पण खूप अशी नॉर्मलच आहे, पण दिसायला खूप सुंदर आहे, बघू शकता. आणि डोक्याच्या वरती मोराचा पीस म्हणजे आजकाल ट्रेंडच चाललेलं आहे का, म्हणजे प्रत्येक गणपतीच्या म्हणजे वर मोराचा पीस लावलेला आहे. आणि मित्रांनो जसं आपण त्याच्या बाजूला बघतो अशी विठ्ठल रूपी अवतारलेली, म्हणजे थोडीशी विठ्ठल रूपाचीच वाटते. तुम्ही बघू शकता काय मूर्ती आहे. हिची पण हाईट जेमतेम 1.5 ते 2 फूट असं तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे. ही अशी कला फक्त आपल्याला प्रगती आर्ट्समध्येच बघायला भेटणार. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, खूप अशी सुंदर. त्याचा डायमंड वर्क पण तुम्ही बघू शकता, जास्त काय ओव्हर केलेलं नाही आहे, पण जेवढा पाहिजे तेवढा सगळं आपल्या बाप्पामध्ये बघायला भेटतं. तुम्ही मित्रांनो एक ऑब्झर्व केलं आहे तर बाप्पाच्या कानामध्ये म्हणजे प्रत्येक गणपतीच्या कानामध्ये आपल्याला ते बघायला भेटणार. तुम्ही बघू शकता ते बघा, ते खूप सुंदर आहे. तू खूप सुंदर मूर्ती आहे. त्यांचा कार्ड पण लावलेला तुम्ही बघू शकता, थोडासा झूम करा. तर आपली चौथी मूर्ती मित्रांनो आपल्याला टिटवाला रूपामध्ये बघायला भेटते, एकदम आशीर्वाद रूपी. तर तुम्ही बघू शकता मूर्तीची खासियत काय माहिती आहे का मित्रांनो, याचा सगळा वर्क केला सगळं कापड आणि डायमंड रूपीमध्ये. तर तुम्ही बघू शकता ज्या हातातले वर्क वगैरे सगळे डायमंड आहेत. बाप्पाच्या हातामध्ये अंगठी पण दिलेली आहे आणि बाप्पाचा जो कलर कॉम्बिनेशन आहे तो पण खूप सुंदर दिलेला आहे, बघू शकता. आणि मित्रांनो तुम्ही एक ऑब्झर्व करा, बाप्पाची जी डोळ्याची आखणी आहे ती डोळ्याची आखणी असं वाटतं लांबून वाटतं की लेन्स लावलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपल्याला बाप्पा बघायला भेटते, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आपली 5वी मूर्ती, तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आपल्याला. हे पण असं चिंतामणीच्या रूपामध्ये आपल्याला बघायला भेटते.
तुम्ही बघू शकता काय सुंदर आणि देखणी मूर्ती आहे. हिचा कलर थोडासा युनिक दिलेला आहे, म्हणजे धोतरचा कलर असा थोडा म्हणजे असा सिल्वर टाईप दिलेला आहे आणि जे शॉल आहे ना, शॉल थोडीशी ब्ल्यू कलर टाईप दिली. तर बघू शकता किती सुंदर आहे मित्रांनो मूर्ती. आणि जस्ट त्याच्या बाजूला आपल्याला बघायला भेटते लालबागच्या राजाची मूर्ती. आपण किती मूर्ती आता बघितलेल्या आतापर्यंत लालबागच्या राजाची, पण अशी मूर्ती आपल्याला याच कारखान्यामध्ये बघायला भेटते. आणि मित्रांनो तुम्ही मूर्तीच्या चेहऱ्यावर तेज बघा तुम्ही कसलं आहे. असं वाटतं बाप्पा आपल्याकडे साक्षात आपल्याकडे बघते. तुम्ही बघू शकता जो प्रबल आहे मागची जी फ्रेम आहे प्रबल त्याला बोलतात, तर ती सेम गेल्या वर्षीची फ्रेम आहे ती, म्हणजे प्रबल लालबागच्या राजाची. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. थोडा कलर कॉम्बिनेशन आपलं ते सेम मुंबईचे गणपती असतात ना त्या हिशोबाने आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे पिंक कलरचा धोतर आणि नॉर्मल शॉल वगैरे घातलेली आहे. आणि डायमंड पण तुम्ही बघू शकता, असं वाटतं रिअल डायमंड घातलेलं आहे, म्हणजे एक्स्ट्रा डायमंड लावायची काही गरजच नाही. तुम्ही बघू शकता ते बाप्पाच्या हातामध्ये चक्र पण दिलेलं आहे. खूप असे सुंदर आहे. गणपती बाप्पा बघायला भेटत टिटवाला रूपी. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. याचा मला ना खास करके धोतर जाम आवडला आहे. या अशा बाप्पाचा धोतर आहे ना, मी आजपर्यंत बघितला नव्हता एवढ्या व्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकता आपल्याला इथंच असं बघायला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. किती सुंदर मूर्ती आपला टिटवाला रूपी बघायला भेटते. ही पण जेमतेम 2.5 फुटी गणपती बाप्पाची मूर्ती. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. असं वाटतं मूर्तीकडे बघतच राहावा. आणि आपल्याला आता ही अशी विठ्ठल रूपी बघायला भेटते, ज्याच्या हातामध्ये दात आहे आणि मस्तपैकी कलर कॉम्बिनेशन पण आपल्याला खूप असं सुंदर दिलेलं आहे. बघू शकता ही पण 2.5 फुटी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता त्याचा मुकुट बघा तुम्ही, मुकुट किती असं पूर्ण सोन्याने भरलेलं आहे पूर्ण. बघू शकता त्याचं नाम आणि डोल्याची आखणी तुम्ही बघू शकता मित्रांनो कसली सुंदर आहे. तुम्ही पण इथं बुक करायला अशा सुंदर मूर्ती बुक करायला येऊ शकता. आपण ॲड्रेस वगैरे सगळं प्रॉपर देऊ इथं. तर मित्रांनो आता आपल्याला एक अशी सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. साधी सिंपल मूर्ती आहे. याला काय असा धोतर लुक वगैरे काय केलेलं, कापड लुक वगैरे केलेला नाही तुम्ही बघू शकता. पण ती दिसायला एवढी सुंदर दिसते ना मित्रांनो, बघू शकता तुम्ही. काहीच फरक नाही मूर्तीमध्ये, म्हणजे मूर्तीचा कलर वगैरे किती प्रॉपर असं दिलेलं आहे. आणि त्याच्या बाजूला आपल्याला या अशा मूर्तीचा खूप ट्रेंड चाललेले आहेत. या अशा मूर्त्या आपल्याला प्रत्येक कारखान्यामध्ये बघायला भेटतात, पण या कारखान्याची खासियत वेगळी आहे. तुम्ही बघू शकता जसं मी तुम्हाला बोललेलो त्या फेट्याचा तुम्ही जरा निरीक्षण करा. कसला सुंदर मूर्ती बघा, कशा सुंदर आहे. आणि जसं आपल्याला त्या बाजूला टिटवाला रूपी गणपती बाप्पा बघायला भेटते, खूप सुंदर आहे. त्याचा धोतर बघा तुम्ही कसला सुंदर आहे. आपला बाप्पा असा दिसतो एकदम खूप भारी आपला बाप्पा दिसतो. तुम्ही बघू शकता अंगाचा कलर वगैरे एकदम असं सगळं मेंटेन केलेलं आहे, बघू शकता. आणि जस्ट आपल्या बाजूला आपल्याला परत एकदा आपल्याला विठ्ठल मूर्ती बघायला भेटते, पण थोडंसं युनिक स्टाईलमध्ये बघायला भेटते. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. याला पण असं मागच्या गणपतीसारखा धोतर वगैरे व्हाईटच दिलेलं आहे. आणि कलर कॉम्बिनेशनसाठी शॉल पण थोडी ब्ल्यूइश कलर आणि ब्लॅकिश कलरमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो आपल्या या कारखान्यामध्ये सगळ्यात जी आवडणारी मूर्ती म्हणजे मला पर्सनल आवडणारी, तुम्हाला पण कदाचित आवडेल, तरी तुम्हाला मूर्ती दाखवतो. पण एक आर्ट आहे, आतापर्यंत लाईक नसेल केला तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. तर मित्रांनो मी तुम्हाला ती मूर्ती दाखवत आता, तुम्ही पण बघा. तर मित्रांनो हीच ती मूर्ती किती सुंदर आहे. जेमतेम 3.5 फुटाची मूर्ती ही, म्हणजे कृष्णरूपी अवतरलेली मूर्ती, म्हणजे कृष्ण राधाचा दिलेला आहे, दर्शवलेला आहे. तर बघू शकता. आणि कृष्णदेव तो मी तुम्हाला काय बोललो, इथं फेटाचा जरा वेगळंच कॉम्बिनेशन आहे, बघू शकता किती सुंदर आहे. याचं नाम वगैरे तुम्ही बघू शकता. आणि आपल्या राधा राणी पण किती सुंदर असे देखणीत बघा, सगळं कापड लुक केलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि केस वगैरे एकदम अशी रिअलिस्टिक लावलेली आहे. याची आपण ना प्रायझिंग वेगळ्या याच्यामध्ये सांगू मस्तपैकी. तुम्ही बघू शकता काही डिझाईन बासुरी वगैरे असं सगळं रेडी केलेलं आहे एकदम. तुम्ही बघू शकता काय सुंदर मूर्ती आहे. अशी मूर्ती मी पहिल्यांदाच बघितलेली, तुम्ही बघू शकता. आणि जस्ट याच्या बाजूला आपल्याला बघायला भेटते या अशा मूर्तीचा आपल्याला सध्या ट्रेंड चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि आपल्याला एक कलर कॉम्बिनेशन कपडे आपल्याला फक्त इथंच बघायला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, आपल्याला बघायला भेटते. तर मित्रांनो आता आपल्याला इथे लालबागच्या राजाचे बघायला भेटते, किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही. एकदम असं वॉर्म कलरची लाईट लावले, पण बाप्पा एवढा सुंदर दिसता आपल्याला, तुम्ही बघू शकता. एकदम असं एकदम गोल्डन असा वाटतं साक्षात आपला बाप्पा इथं प्रकटलेला आहे, बघू शकता.
तर मित्रांनो आता आपल्याला इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथं बघायला भेटते. काय मूर्ती आणि तोच तेज आणि काय सुंदर अशी एकदम थाटामाटात आपले बाप्पा बसलेले शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये बघू शकता. किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि हातामध्ये आपला भगवा झेंडा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आपल्याला या किती सुंदर अशी मावळे रूपी म्हणजे आपल्या राजेशाही आपल्या रूपामध्ये आपल्याला बघायला भेटते मूर्ती. तुम्ही बघू शकता हातामध्ये कसं सुंदर असं घातलेलं आहे. आतापर्यंत मी जेवढ्या मूर्त्या केल्यात असं आपल्याला डिझाईन आपल्याला काय बघायला भेटली नाही आहे. किती सुंदर आहे बघू शकता मित्रांनो. मूर्ती खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. सगळं ह्याचा जो काम आहे ना ह्याच्यामध्ये ज्वेलरी कम आणि कपडा जास्त घातलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे मूर्ती. आणि ज्या साईडला आपण बघू शकता आपल्याला परत एकदा विठ्ठल रूपी गणपती बाप्पा बघायला भेटतं. पण मित्रांनो या कारखान्याची खासियत अशी आहे की आपल्याला मूर्त्या पण इथं वेगळ्या बघायला भेटणार आहेत आणि आपल्याला इथं त्याचा कापड डिझाईन वगैरे पण सगळा वेगळा बघायला भेटणार. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मध्ये ज्वेलरी दिलेले आहेत. किती असं डिटेलिंग बारीक बारीक याच्यामध्ये डिटेलिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला जर प्राइसिंग वगैरे पाहिजे असं तर तुम्ही या कारखान्यामध्ये व्हिजिट करा आणि दादाला पर्सनली भेटा. तुम्ही दादा तुम्हाला एकदम प्रॉपर तुम्हाला गाईड करत. तुम्ही बघू शकता हे आपल्याला सगळ्या 2 फुटी गणपती बाप्पा बघायला भेटते, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला कसले सुंदर असं कॉम्बिनेशन कलर आपल्याला बघायला भेटतं आहे. सिल्वर कलरमध्ये सगळ्यात ज्वेलरी पण सिल्वरमध्ये, डायमंड आणि नॉर्मल जो कापड आहे तो पण आपल्याला सिल्वरमध्येच बघायला भेटतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. तर मित्रांनो आपल्याला बघू शकता ही अख्ख्या कारखान्यामध्ये मला जी खतरनाक मूर्ती दिसते ही बी एकदम डायमंड रूप. त्याचा डायमंड बघा तुम्ही मित्रांनो, डायमंड एवढा सुंदर केलेला आहे याचा, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आपण जेवढे म्हणजे आपल्या दगडूशेठची आपण जी मूर्ती बघितली जेवढे त्या मूर्तीसोबत ही मूर्ती म्हणजे खूपच सुंदर आहे, म्हणजे काय तोडच नाही. तुम्ही बघू शकता मित्रांनो काय त्याचं डायमंड कापड वगैरे खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मला जास्त करून ते कानातले जे घातलेत ना कानामध्ये ते मला खूप सुंदर वाटले. तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप सुंदर अशी आपल्याला मूर्ती इथं बघायला भेटते. हिची पण हाईट जेमतेम 2 फूटच आहे, खूप सुंदर आहे पण खूप सुंदर. त्याचे डोळ्याची आखणी वगैरे बघू शकता. तर मित्रांनो आता आपल्याला गौरी आई बघायला भेटते. तर बघू शकता किती सुंदर आहे, एकदम अशी प्रॉपर डिझाईन. आणि आपण कारखान्यामध्ये एवढं फिरलो पण अशी आपल्याला काय बघायला भेटलेली नाही गौरी आई. तुम्ही बघू शकता त्याची डोळ्याची आखणी, तुम्ही फक्त थोडासा झूम करा व्हिडिओला आणि तुम्ही बघा तर डोळ्याची आखणी काय दिलेली आणि केस वगैरे एकदम अशी प्रॉपर दिलेली. असं वाटते खरंच आई बसलेली आहे. तुम्ही बघू शकता हिची पण हाईट जेमतेम 2 फूटच आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. सगळं डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे आणि आपला ज्वेलरी पण घालूनच दिलेली आहे, म्हणजे आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे, फक्त आणायची आणि आपला बसवायची आणि हार घालायचा आहे. खूप सुंदर अशी दिसते बघा तुम्ही. या अशी कला फक्त आपल्याला याच कारखान्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल. तर मित्रांनो आपण आता गणपती खूप बघितले, आता या गणपती नाही तर आपण आता गौरी बघू. तर गौरीमध्ये इथं 2च मॉडेल सध्या, पण त्या 2 मॉडेलमधनं आपल्याला एक मॉडेल एवढी सुंदर वाटले ना, मी तुम्हाला दाखवतो. तर ही आपल्याला ही मॉडेल आहे बघा, खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो, बघू शकता. त्याचं काय ते असं म्हणजे सगळं असं वाटतं रिअलिस्टिक लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचं साडी वगैरे, शॉल वगैरे, डायमंड प्लस ज्वेलरी सगळं आपल्याला मूर्तीमध्ये बघायला भेटणार आहे. आणि जास्त करून मला ते मागचे जे ग्रीन कलरचे लावलेत ना ते मला खूप आवडले आहेत. आता मला त्याचं नाव ना आठवत आहे, पण तुम्ही बघू शकता काय सुंदर अशी मूर्ती आहे, जबरदस्त जबरदस्त. जेमतेम 2-2.5 फुटी गणपती आपल्या देवी बघायला भेटते, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि जसं ते आपल्याला बाजूला बघायला भेटते आपल्याला म्हणजे आपल्याला अशी पतंगमध्ये असं बसलेला बाप्पा दिसतं आपल्याला आणि आजूबाजूला आपल्याला ढग बघायला भेटते.
तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे मित्रांनो. इथं आपल्याला अजून एक गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते जी आहे कृष्णरूपी, म्हणजे आपल्याला त्याच्या मागं आहे मोर. ते बघू शकता. याचा कलर मला खूप आवडलेला आहे, एकदम असा लाईट येल्लो कलर आहे त्याच्यामध्ये जे डार्क येल्लो कलरचे आपल्याला डिझाईन बघायला भेटते. आणि नॉर्मल आपण जे बघतो ही जी हवेमध्ये उडते ती हवेमध्ये उडते कारण की त्याच्यामध्ये ना आपल्याला तार बघायला भेटते तुम्ही बघू शकता. आणि तो फेटा वगैरे पण किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. ही अशी कला फक्त आपल्याला प्रगती आर्ट्समध्येच बघायला भेटते. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. तर मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया एक कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर असे कंटेंट आपण आता रोज घेण्यात जाऊ कारण की आता आपला बाप्पा येणार त्याच्यासाठी फक्त आता 20 दिवस बाकी आहेत आपला गणपती बाप्पा येण्यासाठी. तर आपल्याला जेवढा कवर करता येईल आपण तेवढा कवर करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय.